ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या मुस्लिमांच्या अग्रणी संस्थेनं इस्लाम खतरे में अशी हाक दिल्यानं एकच खळबळ माजली आहे। भारतातील मुस्लिमांचं नेतृत्व करणाऱ्या या संघटनेच्या 7 जून रोजी लखनौमध्ये झालेल्या बैठकीत ब्राह्मण धर्माच्या आणि वेद संस्कृतीच्या वाढत्या प्रभावाच्या विरोधात ठराव संमत करण्यात आला। या ठरावाची कॉपी देशभरातल्या मुस्लिम संघटनांना आणि मशिदींना पाठवण्यात आली आहे। योगा, सूर्यनमस्कार, वंदे मातरम हे ब्राह्मण धर्माचे भाग असून मुस्लिम विचारसरणीच्या विरोधातले हे प्रकार आहेत, असं पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वाली रहमानी यांनी पाठवलंय। 21 जूनलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक केशव हेडगेवार यांची पुण्यतिथी असते। त्याच दिवशी योगा दिन साजरा करण्यामागे काहीतरी कट असावा अशी शंकाही रहमानी यांनी व्यक्त केली आहे। पुन्हा एकदा हा वाद उफाळून येतो आहे। योग दिनानिमित्त इस्लाम खतरे में अशी हाक दिलेली आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आणि त्यांनी तशा प्रकारचं पत्रही देशातल्या विविध मुस्लिम संघटनांना पाठवलेले आहे। योगा, सूर्यनमस्कार हा ब्राह्मण धर्माचा भाग आहे आणि मुस्लिम धर्माच्या विरोधातले आहेत असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती बोलूया। आपल्याबरोबर आहेत मुस्लिम विचारवंत अब्दुल कादिर आहेत आपल्याबरोबर। सर, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं हे पत्र पाठवलेलं आहे की योग दिन साजरा केला जात असल्यामुळे इस्लाम खतरे में अशी हाक दिलेली आहे। आपण काय सांगाल यावर? इस्लाम खतरे में आहे असं जाहीर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। अनेक वेळेला अनेक राजकीय कारणास्तव अशा तऱ्हेचं आवाहन लोकांना करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये वस्तुस्थितीच्या पेक्षा राजकारणाचा भाग अधिक आहे। आता योग हे याच्यामध्ये धर्माचा काही संबंध नाही। योग हे प्राचीन वैज्ञानिक अशी एक ज्ञानशाखा आहे आणि ज्याचा आरोग्याशी संबंध असल्यामुळे अनेक देशामध्ये त्याचा प्रसार झालेला आहे। इव्हन मुस्लिम राष्ट्रामध्ये मी सुद्धा योग प्रसार झालेला आहे। योग शिकतात माणसं, योग प्रॅक्टिस करतात। त्यामुळे इस्लाम धोक्यात आला आहे असं म्हणणं म्हणजे स्वतःची आणि इतरांची फसवणूक करण्यासारखं आहे। वास्तविक जर खरोखरच इस्लाम खतऱ्यामध्ये आहे असं म्हणायचं असेल तर आपल्याला दहशतवाद्यांकडे बघावं लागेल, कारण त्यांनी इस्लामला जितकं बदनाम केलं आहे तितकं दुसऱ्या कोणीही केलेलं नाही। प्रत्यक्ष पैगंबरांचं एक वचन आहे की स्त्रिया, लहान मुलं आणि गुलाम यांना मारण्यास पैगंबरांचा सक्त विरोध आहे। म्हणजे एकीकडे इतकी मानवतावादी दृष्टी घेऊन पैगंबरांनी आपल्या अनुयायांना सांगितलं आहे आणि त्याच पैगंबरांचे अनुयायी आणि धर्माचे अनुयायी असलेले आजचे विद्वान आणि शहाणे सुरते लोक इस्लाम खतरे में असताना यांच्याकडे लक्ष देत नाही। पुरुषांना नव्हे, स्त्रियांना आणि लहान मुलांना, शाळेतल्या लहान मुलाला अलीकडेच 135-136 लहान मुलाला इतके अमानुषपणे मारलं, त्याच्यामध्ये इस्लामचा भाग आला कुठे? इकडे हे लहान मुलांना मारू नका कुठं पैगंबर सांगतात, हा पैगंबरांचा अपमान हे करतायत, इस्लामचा अपमान करतायत, ईश्वराचा अपमान करतायत। यामुळे इस्लामला धोका आहे असं म्हटलं पाहिजे। खूप खूप धन्यवाद। ही प्रतिक्रिया झी 24 तासकडे नोंदवल्याबद्दल अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। दहशतवादामुळे इस्लाम बदनाम होत असताना त्याबद्दल मात्र इस्लाम खतरे में हे अशी हाक न देता कोणत्याही विविध वेगवेगळ्या कारणांमुळे हा पुन्हा एकदा वाद उफाळून येते, यावेळेस निमित्त ठरते ते म्हणजे योग दिन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।